वेलकम टू अवर चॅनल द ग्लॅम ज्वेलरी हँडमेड क्रिएशन. तर आज आपण पाहणार आहोत आपण नवीन लॉन्च केलेलं कमलिका मंगळसूत्र सेट. TGS कमलिका मंगळसूत्र सेट कसा करायचा आहे ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण स्क्रीनवर पाहतच आहात. आपण इथं वापरलेलं आहे 0.40 ची वायर वापरणार आहोत. गेज वायर 3 mm चे पर्ल्स आहेत, पक्कड आहे, लॉरियल्स आहेत आणि 8 mm चे क्रिस्टल्स आहेत. ग्रीन कलरचे फ्लॉवर कॅप आहे आणि लोटसचं कुंदन आहे. तर त्यासाठी आपल्या कस्टमरची ऑर्डर होती की पिंक कलर त्यांना हवा होता, तर त्यासाठी आपण पिंक लोटस घेतलेले आहेत. आता आपण लॉरियल बनवणार आहोत आणि अगदी तुम्हाला ही माहितीच आहे की ते आपण कित्येक व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे. तर 2 साईडने जे लूप्स असलेले जे लॉरियलच्या वायर्स असतात त्या आपण घेणार आहोत. ते मिडलला आपण त्या कट करणार आहोत. त्या कट केल्यानंतर त्याचे 2 पार्ट होतात, त्यातल्या एका पार्टने आपण लॉरियल बनवणार आहोत. तर तुम्ही बघताय की सुंदर असं हे लॉरियल दिसतंय आणि आपण क्वालिटीचे पर्ल्स वापरल्यामुळे जे विकत लॉरियल भेटतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हे लॉरियल अतिशय सुंदर असे असतात. दिसायला एकदम ते शायनी असतात आणि अर्थातच त्याच्यामुळे आपल्या सेटला आणखी युनिक असा लुक येतो. तर हे आपल्याला लॉरियल जवळजवळ 50 बनवायचे आहेत. 50 हे लक्षात घ्या. मेजरमेंट महत्त्वाचं आहे कारण दोन्ही साईडने आपल्याला सिमेट्री साधायची आहे जेणेकरून आपला जो हा सेट आहे तो व्यवस्थित दिसेल. तर आपल्याला हेही लॉरियल बनवायचे आहेत क्रिस्टलचे. तर त्यासाठी आपण सीड बीड घेतलेलं आहे. सीड बीड तुम्हाला माहीतच असतील की सीड बीड हे अतिशय छोटे बीड्स असतात. ते सीड बीड आपण घेतलेलं आहे कारण तशी त्यांची ती ऑर्डर होती आणि अर्थातच प्रत्येक सेटमध्ये नवीन काहीतरी कस्टमरला हवं असतं आणि त्यासाठी आपण हे सीड बीड वापरलेलं आहे. त्यानंतर आपण लावलेली आहे फ्लॉवर कॅप. नंतर आपण घातलेला आहे हा आपला बीड क्रिस्टलचा आहे. त्यानंतर पुन्हा आपण लावणार आहे फ्लॉवर कॅप आणि आपण ते त्याचं पकडच्या साह्याने लूप बनवून घेणार आहोत. लूप बनवल्यानंतर आपल्याला हे जवळजवळ 3 बनवायचे आहेत कारण ह्या सेटमध्ये मी तुम्हाला फक्त मंगळसूत्र बनवलेलं आहे, पण ॲक्च्युली ह्या सेटमध्ये त्यांचा नेकलेस पण होता. तोही अशाच पद्धतीनं बनवायचा आहे. त्याची ट्युटोरियल काही मी ह्यामध्ये ॲड केलेली नाही, पण तुम्हाला त्या सेट पाहिल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की सेट कसा बनवायचा होता. तर तुम्ही बघा आता आपले लॉरियल्स बनवून झालेले आहेत. आता आपल्याला हवी आहे जंप रिंग. आता जंप रिंग घेतल्यानंतर आपल्याला 2 लॉरियल्स पर्ल्सचे ॲड करायचे आहेत जेणेकरून ते जो आपण लोटस घेणार आहे त्याच्या साईडला आपण फर्स्ट लूपमध्ये लोटसच्या आपण ते लॉरियल्स ॲड करू शकतो. तर तुम्ही बघताय अगदी व्यवस्थितरित्या मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला ह्या सेटचं फक्त मटेरियल हवं असेल तर प्लीज मला कमेंट करा. आपण हे मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल करून देऊयात. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर अजून कोणतंही मी अपडेट केलेलं नाही आहे रॉ मटेरियल वेबसाईटवर, पण जर तुमच्या कमेंट्स आल्या की हो आम्हाला मटेरियल हवं आहे तर नक्कीच मी तुम्हाला ह्या सेटचं मटेरियल तिथे प्रोडक्ट मी अपडेट करेल. जर हा सेट तुम्हाला जशाच्या तसा घ्यायचा असेल तर आपल्या वेबसाईटवरती तो आहे. तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जावा, तो सेट बघा, परचेस करा. इन्क्लुडिंग शिपिंग चार्जेस आहेत. आपल्या इंडियामध्ये आपण 80 रुपये शिपिंग चार्जेस ठेवलेले आहेत. तर तुम्ही ते बघा कारण आपला ब्रँड हा एक क्वालिटी ब्रँड आहे जिथे आपलं फक्त क्वालिटीकडे लक्ष देतो. त्यामुळे तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन विविध सेटही परचेस करू शकता. भरपूर लोकांना शेअर करू शकता. अगदी ट्रस्टेड आहे. तुम्ही ती ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर लगेच तुम्हाला 2 ते 3 दिवसात ती डिलिव्हरी होऊन जाईल. तुम्हाला तुमचा फॉलोअप तुमच्या व्हॉट्सअपवरतीही मिळाला जाईल तुम्ही कारण तिथे तुमचा नंबर टाकणार आहात. कॉन्टॅक्टही तुमच्याशी केला जाईल. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्तपणे आपल्या वेबसाईटवरून प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. तर इथं आपण एक 7 ते 8 सेंटीमीटरची वायर घेतलेली आहे, गेज वायर 0.45 ची, की जेणेकरून आपण जी इनविजिबलला जी वायर वापरतो तीच वायर आपण इथे वापरणार आहोत. आणि त्यानंतर आपण बीड लॉक घेणार आहोत. बीड लॉक घेतल्यानंतर ती वायरने आपण ते बीड लॉक
लॉक करून एक लूप बनवणार आहोत की लूप बनवल्यानंतर ना आपल्याला तिथे एक जम्पिंग ॲड करायची आणि त्याला तिथून पुढे आपण मंगळसूत्राची चैन ही ॲड करणार आहोत. तर आपण हे बीड लॉक लावलेलं आहे आणि आता आपण ते लॉक करणार आहोत. अगदी जम्पिंग जाईल एवढंच आपल्याला ठेवायचं आहे, एक्स्ट्राचं काही ठेवायचं नाही आहे. नंतर ना आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत फ्लॉवर कॅप. फ्लॉवर कॅप एकमेकांना चिटकलेले असतात. काळजी घेऊन त्या काढा, कारण ते हातालाही तेवढ्या जोरात कापल्या जातात. मला तर असं सांगायला लागतं की जे ज्वेलरी बनवत आहेत त्यांनी काय TTचं इंजेक्शन एकदा तरी घ्या, कारण घाई गडबडीच्या काळात भरपूर तारा लागत आहेत आणि मला असं वाटते की घ्यावं. तुम्हाला काय वाटते की TTचं इंजेक्शन घ्यावं लागेल ज्वेलरी बनवण्यासाठी? कारण भरपूर तारा लागत आहेत, भरपूर रक्त येतं आहे. घाई गडबडीत तर एकदम तारा बोटांमध्ये आतमध्ये जातात. त्यामुळे तुम्ही ही काळजी घ्या आणि व्यवस्थित ज्वेलरी अगदी लक्ष देऊन बनवा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही इजा होणार नाही. तर इथं आपण 25 लॉरियल्स ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर ना आपण ॲड करणार आहोत आपलं लोटस. आता लोटस ॲड करताना तुम्ही लक्षात घ्या, इथं 2 पद्धतीनं आपण लोटस ॲड करू शकतो. एक अगदी सेंटरला जे लोटसचं आहे तिथून आपण लूप दिलेला आहे त्यांनी तिथून, किंवा मिडलवरून. आता ह्याला तुम्ही बघताय 1 2 3 4 5 पेटल्स दिलेले. आता हे इथूनही आपण ॲड करायचं आहे. जसं मी त्यांना कस्टमरला फोटो पाठवला होता त्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की त्यांना मिडल लेंथलाच पाहिजे होतं. जर तुम्हाला ते मिडल लेंथला नको असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या ठिकाणाहून तुम्हाला ते ॲड करायचं आहे तिथून तुम्ही ते ॲड करू शकता. आणि सेम प्रोसेस आहे इकडेही आपल्याला 25 लॉरियल्स ॲड करायचे आहेत. त्यानंतर फ्लॉवर कॅप, त्यानंतर आपण ॲड करणार आहोत क्रिस्टल, नंतर फ्लॉवर कॅप आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट येतो तो म्हणजे आहे आपलं बीड लॉक ॲड करणं आणि एक्स्ट्रा ते टाईट करून घ्यायचं असतं आपल्याला मधलं पेंटिंग, जेणेकरून लॉरियल्स हे एकमेकांना कनेक्टेड राहिले पाहिजेत. तिथे मात्र आपण अजिबात ते कोणत्याही परिस्थितीत लूज ठेवू शकत नाही. तर आता तुम्ही बघताय की आपण फ्लॉवर कॅप घातलेली आहे. नंतर ना आपण बीड लॉक घालणार आहोत. बीड लॉक घातल्यानंतर ना आपण त्याच बीड लॉकमधून आपण वायर काढणार आहोत आणि लक्षात घ्या ती वायर खूप टाईटनेस आपल्याला हवा आहे. त्यासाठी बीड लॉक किंवा प्रेस करण्या अगोदर चेक करून घ्या की आपण जी वायर पासआउट केलेली आहे ती अगदी व्यवस्थितरित्या बसली आहे की नाही. हे आपण प्रेस करून घेणार आहोत. तुम्ही बघताय अगदी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण ते ॲडजस्ट झाल्यानंतर खूप जोरातही ओढायची नाही. बीड लॉकमधून ती बाहेर पडायची दाट शक्यता असते. व्यवस्थितरित्या ते पॅक झालेलं आहे. त्यानंतर आपण ते प्रेस करणार आहोत. ॲडजस्ट झाल्यानंतर आपण ते प्रेस करतोय. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि जे हाईपचं बटन आहे ते हाईप करायला अजिबात विसरू नका. आणि हे सेम दिलेले प्रोडक्ट जे टॅग केलेले आहेत ते टॅग केलेले प्रोडक्ट तुम्ही नक्की चेकआउट करा. त्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या रॉ मटेरियलच्या लिंक्स आणि आपले रेडीमेड ज्वेलरीही अवेलेबल होऊन जाईल. तर दुसरं सांगायचे म्हणजे आपले ॲमेझॉनच्या स्टोअर फ्रंटमध्येही आपण काही ऑप्शन्स बनवले आहेत त्याही तुम्ही चेक करा. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तुम्हाला तिथे काही कुंदन्स लागणार आहेत. रेअर कुंदन्सही तिथे ॲमेझॉनवरती अवेलेबल आहेत. तर तुम्ही बघताय सुंदर असं हे आपलं मंगळसूत्र तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला त्यासाठी इयरिंग्स बनवायचे आहेत. इयरिंग्सलाही आपण लटकन लावून घेतलेले होते लॉरियल्सचे. फक्त आता आपल्याला त्यावरती स्टड लावायचे आहेत की जेणेकरून आपण आपलं इयरिंग्स तयार होतील. तर त्यासाठी आपल्याला B700चा ग्लू वापरणार आहोत. हा ग्लू ॲडहेसिव्ह आहे. ह्या ग्लूनी आपण स्टिक केल्यानंतर आपण 24 तास जर हे ठेवलं तर अतिशय परफेक्ट असं हे स्टिक होऊन जातं. त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम किंवा काही अडचण अजिबात येत
नाही. तर हे आपण बघताय आपले इयरिंग्स ही जवळजवळ रेडी झालेले आहेत. तर मी हा पीस जो आहे तो शोकेसला लावल्यानंतर ना तुम्हाला दिसेल की ह्यामध्ये एक मी नेकलेस ॲड केलेला आहे. तर ही वायर जी आहे आपली गेज वायर जी हालू नये म्हणून तिथंही मी स्टिक केलेलं आहे. प्रत्येक ज्वेलरी झाल्यानंतर ना जरी आपण ती तारेने व्यवस्थित केली असली तरी आपल्याला त्याचा ग्लूचा टच हा द्यावा लागतोच. त्यासाठी हे आपण सिक्युरिटीसाठी आपण हे केलेलं आहे. आणि त्यानंतरनं तुम्ही बघताय की मिडलला जो लावलेला आहे पर्लचा तो 30 इंच आहे, कारण त्यांची हाईट असल्यामुळे त्यांनी 36 इंच कमळ लोटस मंगळसूत्र सांगितलं होतं. आणि त्यावरती आपण ॲडजस्टेबल लावलेला नेकलेस आहे. आणि आता हा तुम्ही वेअर कशावरती करायचा किंवा कशावरती घातला पाहिजे, तर तुम्ही बघताय सुंदर अशी ही नारायणपेठ आहे आणि त्याच्यावरतीही आपला हा सुंदर असा सेट. तुम्हाला माहितीच आहे, जर तुम्ही आपले रेग्युलर सबस्क्रायबर असाल किंवा नसाल तरी तुम्हाला माहीत असेल की आपण स्टायलिंग टिप ह्या घेऊन येतो आहे आणि त्यावरती आपली ज्वेलरी कोणत्या सेटवरती जाईल, साडीवरती जाईल, हे आपण प्रत्येक छोट्या छोट्या शॉर्ट्समधून तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही अजूनही ते पाहिले नसेल तर नक्की पहा आणि बघा. हे आपली ह्या ज्वेलरीसोबतचा नारायणपेठसोबत आपण अतिशय सुंदर असा हा सेट गेलेला आहे आणि अतिशय युनिक असा लुक तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला हे सगळं परचेस करायचं असेल तर तुम्ही नक्की आपल्या वेबसाईटवरती जा, टॅग प्रॉडक्ट चेक करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असतात त्या चेक करा. काही जरी अडचण असली तरी कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर ही ऑर्डर आपल्याला आली होती अर्थातच वेबसाईटवरून, म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे की वेबसाईटवरूनही तुम्ही ऑर्डर केल्यानंतर त्यामध्ये काहीही गैर नाही आहे. अगदी वेबसाईटच्या ऑर्डर्स ह्या खूपच ट्रस्टेबल आहेत, भरोसेच्या आहेत, अगदी विश्वासाच्या आहेत. त्यामध्ये कोणताही फ्रॉड नाही आहे आणि तुम्हाला आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येणार आहे. त्यामुळेही तिथे तुम्हाला सगळे अगदी वेळेत त्याचे उत्तरही मिळून जातील. तर आपण व्यवस्थितरित्या पेपर घातलेला आहे. त्यानंतरनं हे आपण बॉक्समध्ये ठेवलेलं आहे लोटसचं मंगळसूत्र. त्यानंतर त्यामध्ये आपण जे ॲडजस्टेबल दोरीचा नेकलेस केला होता तोही आपण बॉक्समध्येच व्यवस्थितरित्या फोल्ड करून ठेवणार आहे. पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि तुम्हाला माहीतच आहे की पार्सल कस्टमर पोहोचेपर्यंत, जरी पार्सल इथून आपण व्यवस्थित केलं तर ते कस्टमरपर्यंत पोहोचणं म्हणजे आपली जबाबदारी असते. त्याला कोणतेही मॉइश्चर कंटेन होऊ नये म्हणून आपण सिलिका जेल ॲड केलेला आहे. बॉक्सला वरूनही आपण कवर केलेलं आहे आणि नंतर तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद देऊन आपल्या नावाला, आपल्या ब्रँडला सगळ्यात मोठं केलं आहे. त्याच ब्रँडचा लोगो आता आपण लावणार आहोत आणि आपल्या वेबसाईटवरून ह्या सोनाली त्यांनी ऑर्डर केली आहे, त्यामुळे त्यांचेही आभार मानणार आहोत. तुम्हालाही असाच नवनवीन सेट घ्यायचे असेल तर नक्की वेबसाईटवरती जावा, व्हिजिट करा. राख्याही आलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही त्या ऑर्डर करू शकता. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आवडलं असेल तर नक्की कमेंट करा. तर भेटूया पुढील भागात असाच एक भन्नाट व्हिडिओ घेऊन. दर आठवड्याला आपण एक व्हिडिओ नक्कीच अपलोड करणार.